मुठभर लोकांच्या हातामध्ये साठलेलं जे ज्ञान होतं ते ज्ञान पुन्हा बहुजन वर्गाच्या कल्याणासाठी सगळ्यांना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून खुलं करून दिलं. संत नामदेव महाराज सांगतात की काय त्या ज्ञानेश्वरीची पूर्वी आपण या ठिकाणी सांगितली पाहिजे की त्याच्या एक ओवीचा जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये अनुभव घेतला. अनुभव घेणं म्हणजे काय? नामा म्हणे देवा श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. काय निगमवल्ली म्हणजे? निगमवल्ली म्हणजे वेल असते, वेल. आणि वेल बघा, ज्या वेळेस त्या वेलाला आधार मिळतो ना, आधार, एकदा का आधार माणसाला जीवनामध्ये मिळाला मग तो, इथं कुणीच तरुण मंडळी नाही आहे, तो एक वेगळ्या अंगाचा विषय होईल, पण एकदा जर जीवनाला जर आधार मिळाला ना, त्या आधाराचा आधार घेऊन त्या माणसाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येतं. आणि मला असं वाटतं तुम्ही सगळी बुजुर्ग मंडळी या आधाराची आहे. या आधारावरती नवीन येणारी जी पिढी आहे ह्या पिढीनं मार्गक्रमण करणं, संक्रमण करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी पुन्हा एकदा ज्या धर्माच्या स्थापनेचं उद्दिष्ट घेऊन, धर्मप्रतिष्ठापना करण्याचं डोक्यात ठेवून ज्ञानेश्वर माऊलींनी हे काम केलं, ते काम पुन्हा एकदा पुढं जाईल असं त्या ठिकाणी वाटतं. मग ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी ज्ञान खुलं करून दिलं. आणि ते खुलं करून दिलं मग ज्ञानेश्वर माऊली नेमकी कोण होते हे आपण आरतीमध्ये त्या ठिकाणी म्हणतो की ज्ञानेश्वर माऊली म्हणजे कोण आहेत? साक्षात पांडुरंग आहेत, साक्षात विटेवरचे मालक आहेत, साक्षात त्या ठिकाणी भगवान विष्णूचे अवतार आहे. आणि मग जर ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा मग त्या काळामध्ये काय केलं की संभवामी युगे युगे, पुन्हा त्या युगामध्ये येऊन मला समाजाच्या उद्धारासाठीचं जे काम करायचं होतं हे माऊलींच्या माध्यमातून झालं. माऊली होते, माऊलींनी मग काय केलं? माझ्या प्रत्येक जाती धर्माच्या सगळ्या माणसांना जर सोबत घ्यायचं असेल तर त्यांनी शिंपी समाजाच्या संत नामदेवांना सोबत घेतलं. खरं तर ज्ञानेश्वर माऊलींचं आयुष्य 21 वर्षाचं, म्हणजे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 3 वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं आणि 3 वर्ष त्यांनी भागवत धर्माच्या पताका घेऊन धर्मप्रसाराचं काम केलं. असं 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये जेव्हा माऊली त्या ठिकाणी समाधीला जातात किंवा समाधी वगैरे सगळा भाग होतो, म्हणजे कुठंतरी ते गुह्य असलेलं ज्ञान ज्यांनी प्रकट केलेलं होतं, लोपलेलं ज्ञान सर्वसामान्यांच्या हातामध्ये दिलेलं होतं. ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, तुम्हा आम्हाला जगण्याचं मार्गदर्शन दिग्दर्शन करणारे हरिपाठ त्यांनी दिलेलं असेल. आणि जो तत्वज्ञानी आहे, तत्वज्ञान समजून घ्यायचं आहे, अशा तत्वज्ञानांसाठी त्यांनी दिलेली अमृतानुभव, चांगदेव पासष्टी ह्यासारखे ग्रंथ त्यांनी दिले. आणि ते दिल्यानंतर 21व्या वर्षी ते गेले, तरी सुद्धा संत नामदेवांनी पुढे 80व्या वर्षापर्यंत, म्हणजे संत नामदेव महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा 5 वर्षांनी मोठे होते आणि त्यांना आयुष्य जे लाभलेलं होतं ते 80 वर्षाचं होतं. आणि मग जेव्हा 1296 साली ज्ञानेश्वर माऊलींची समाधी झाली, त्यानंतर साधारणतः 1350 पर्यंत या ठिकाणी संत नामदेवांनी वारकरी भागवत संप्रदायाचं काम केलं. भागवत म्हणजे मी लावलेला नेहमी साधर्म्यानं अर्थ बोलतो की भा म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, आणि मग भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तिघांचं तत्वांचं एकत्र जे काही मिश्रण तयार होतं ते म्हणजे भागवत धर्म आहे. आणि मग अशा भागवत धर्माची पताका मग संत सावतामाळी असेल, गोरा कुंभार असेल, रोहिदास असेल, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतभर करत असताना मधल्या 15व्या शतकामध्ये 1533 ते 1599च्या काळामध्ये संत एकनाथ महाराज, ज्यांना शांतीचं रूप आपण समजला जातो, त्यांनी त्या ठिकाणी जी आपल्याला म्हणजे प्रस्थानत्रयी आपण ज्याला म्हणतो की ज्याच्याबद्दल ज्ञानेश्वरी येते, एकनाथी भागवत येतं, आणि तिसरी निर्माण झाली ती म्हणजे तुकाराम महाराज अर्थात जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा. मग तुकाराम महाराजांचं काम ज्या वेळेस चालू झालं तेव्हा पुन्हा एकदा म्हणावं लागतं की संभवामी युगे युगे. कारण 12व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंत आपल्याकडे सगळ्या येऊनी सत्यांचं राज्य आहे. कोणतीच गोष्ट आपोआप कोणाला मिळालेली नाही जशी आपल्याला मिळत नाही. आणि मग 12व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंत आपल्याकडे मोगल आले, पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, आदिलशाही आली, कुतुबशाही आली. आणि अशा प्रकारच्या ज्या सगळ्या शाया होत्या ह्या सगळ्यांनी काय केलं?
मग 1529ला पडलेलं फुलेश्वर मंदिर असेल, राम मंदिर असेल, जे बाबराने पाडलं, आणि मग नंतर कुठेतरी ते आता 2024ला त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्याची पुनर्स्थापना झाली. म्हणजे 600 वर्ष, नवे 597 वर्ष त्याच्यासाठी वाट बघावी लागली. ही जी युगायुगामध्ये निर्माण झालेली जी गोष्ट आहे ना, ती आपण या अशा पद्धतीच्या श्लोकांमधून समजून घेणं गरजेचे आहे. ज्ञान कधीच थांबलेलं नाही. ज्ञान त्याही काळामध्ये होतं, मधल्या काळामध्ये ज्ञान लोप झालं, पुन्हा लोपले ज्ञान जगी हे गुह्य करून पुन्हा संत महात्म्यांनी पुन्हा ते प्रकट केलं. ते प्रकट झालेलं ज्ञान पुन्हा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. पुन्हा तुकाराम महाराज त्या ठिकाणी येते आणि पुन्हा म्हणावं लागतं संभवामी युगे युगे. पुन्हा अशा पद्धतीच्या महात्म्यांचा अंशिक रूपाने त्या ठिकाणी परमेश्वर स्वतः अवतार धारण करतात, आपली शक्ती त्याच्यामध्ये ओततात आणि या गोष्टी घडत जातात. तुकाराम महाराज जन्माला आल्यानंतर खरं तर त्यांच्यावरती जेवढे संकट आले तेवढे संकट आपल्यावर एवढ्या आयुष्यामध्ये तरी अजून कोणावरती आलेले नाही. तरी सुद्धा साधारणतः वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्यांच्यामध्ये आलेलं सगळ्या प्रकारचं वैराग्य, सगळ्या प्रकारची संसाराबद्दलची अनास्था, आणि मग नंतर त्यांचं त्या भामनाथाच्या डोंगरावरती निघून जाणं, हा कथाभाग मी जास्त सांगत नाही, पण मला फक्त संदर्भ असा द्यायचा आहे की संभवामी युगे युगेचा शेवटचा मुद्दा ज्यावेळेस मला घ्यायचा येतो तो मुद्दा म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य. आणि आजच्या दिवसाच्या औचित्याकडे येत असताना 1608ला संत तुकाराम महाराजांचा जन्म होतो. 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो. म्हणजे संत तुकाराम महाराज 22 वर्षाचे होते त्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि संत तुकाराम महाराज ज्या दिवशी सदैव वैकुंठाला गेले त्या दिवशी शिवाजी महाराजांचं वय 20 वर्षाचं होतं. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की शिवनेरीवरती त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला, पण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मुळात जसं तुकाराम महाराज सांगतात की माझी या वडिलांची मिरासी गा देवा, तसं छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की शहाजी राजांपासून तर त्याच्या अगोदरपासून ज्या राजेशाही परंपरेमध्ये ज्याच्या स्वराज्याची जे मुख्य संकल्पक ज्या शहाजी राजांना मानलं जातं की ज्यांनी तीनही शायांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, अशा शहाजी राजांच्या पोटी आणि मा जिजाऊंच्या पोटी ते शिवरत्न त्या ठिकाणी जन्माला आलं. आणि जन्माला आलेलं शिवरत्न जसं ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली, तसं वयाच्या 15व्याच वर्षी त्या शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि मग या धर्मासाठी, या जगासाठी, या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, मी समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही जाणीव जेव्हा कोणामध्ये निर्माण होते त्याच वेळेस त्यांच्या हातून सत्कर्माचं, नीतीचं, धर्माचं काम या ठिकाणी उभं राहतं. आणि मग ह्या धर्माच्या सगळ्या काम उभं करत असताना